यावेळेस आपल्या सोबत आमच्या प्रतिनिधी वैदेही कानेकर जोडल्या गेलेले आहेत। थेट जाऊयात वैदेहीकडे। वैदेही, आपण बघतोय अत्यंत महत्त्वाचा हा अहवाल अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर 1 महिन्यांनी समोर आलेला आहे। काय नेमकं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे, सविस्तर सांगाल? नक्कीच आपण बघतोय की अहवाल जो आहे तो आता या ठिकाणी समोर आलेला बघायला मिळत आहे। आज अजित पवार यांच्या निधनाला 1 महिना झालेला आहे आणि 1 महिन्यानंतर हा प्राथमिक अहवाल जो आहे तो या ठिकाणी सध्या आलेला बघायला मिळत आहे। आणि एकूण जर बघितलं तर या अहवालामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केलेल्या आहेत। या अहवालामध्ये प्रामुख्याने दृश्यमानता हा एक मुद्दा जो आहे तो ठळकपणे अधोरेखित केलेला बघायला मिळत आहे। सोबतच हे जे विमान आहे ते दृश्यमानतेमुळे त्या ठिकाणी झालं होतं, काही त्रुटी या ठिकाणी या विमानामध्ये देखील असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। एकूण जर बघितलं तर 5 जण या पूर्ण प्रवासामध्ये होते। त्या 5ही जणांचा मृत्यू झाला असल्याचं देखील सांगितलेलं आहे। तांत्रिक कारणास्तव काही प्रश्न जे आहेत ते देखील त्या ठिकाणी अधोरेखित केलेले बघायला मिळत आहेत। आणि जर बघितलं तर अनेक खरं तर निकष जे आहेत ते या निमित्तानं बघायला मिळाले आहे। याच्यामध्ये पायाभूत सुविधा असू दे किंवा ऑपरेशनल निर्णय हे देखील त्या ठिकाणी एक महत्त्वाचे घटक ठरतात। या सगळ्या गोष्टीचा उल्लेख जो आहे तो सध्या या प्राथमिक अहवालामध्ये केलेला बघायला मिळतोय। बिल्कुल, एक महत्त्वाचं म्हणजे वैदेही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो ब्लॅक बॉक्स होता, ज्या तो ब्लॅक बॉक्स खराब झाला, ही माहिती बाहेर आली होती आणि आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि रॉ डेटा जो आहे तो डाउनलोड झालाय। त्यामुळे हा तपास जो आहे तो कसा पुढे जाऊ शकतो आणि सत्य जे नेमकं आहे ते बाहेर कसं येऊ शकतं, किंवा हा अपघाताचं नेमकं कारण काय हे या अहवालामध्ये आहे का? नक्कीच आपण बघतोय की अहवालाचं नेमकं कारण जे आहे ते अजूनही स्पष्ट जे आहे ते अजून केलेलं बघायला मिळत नाहीये। मात्र दृश्यमानता हा एक प्रमुख घटक त्या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे। सोबतच आपण बघतोय की ऑपरेशनसाठी किमान 5000 मीटर जी उंची जी आहे ती अपेक्षित असते, मात्र 3000 उंचीपर्यंतचं हे विमान जे आहे ते त्या ठिकाणी असल्याचं देखील या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे। सोबतच जर आपण बघितलं तर अनेक महत्त्वाचे जे ऑपरेशनल निर्णय जे आहेत ते देखील या सगळ्या गोष्टीला एक कारणीभूत असू शकतात असं देखील सांगण्यात आलेलं आहे। बघा, ब्लॅक बॉक्स जो आहे त्याला काहीसा डॅमेज झालं असल्याचं ते सांगण्यात आलेलं आहे। यासाठी ब्लॅक बॉक्स जो आहे तो परदेशामध्ये देखील पाठवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे अधिक संभाषण नेमकं काय झालं आणि काय नेमक्या महत्त्वाच्या त्रुटी या एकूणच सगळ्या गोष्टींमध्ये होत्या, या सगळ्या ब्लॅक बॉक्समध्ये ज्या आहेत त्या आहेत। मात्र या संदर्भातला अधिकृत ब्लॅक बॉक्सचा जो अहवाल आहे तो अजून स्पष्टपणे समोर आलेला बघायला मिळत नाहीये। त्याच्यामुळे जेव्हा ब्लॅक बॉक्सचा अहवाल समोर येईल तेव्हाच अधिक गोष्ट जी आहे ती हायलाईट होताना बघायला मिळेल। मात्र एकूण जर बघितलं तर आज हा प्रायमरी रिपोर्ट जो आहे तो सध्या समोर आलेला बघायला मिळत आहे। अर्थात या प्रायमरी रिपोर्टवर देखील अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे। काही तांत्रिक गोष्टीवर देखील बोट ठेवण्यात आलेलं आहे। जेव्हा पहिल्याच अटेम्प्टमध्ये विमान उतरवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस ते धुक्यामुळे उतरवता आलं नाही, त्यासाठी गो अराउंड करण्यात आलं आणि त्यानंतरची उंची जी अपेक्षित होती ती अपेक्षित उंची नव्हती, त्यामुळे हे विमान जे आहे ते कोसळलं असल्याचं या ठिकाणी अहवालामध्ये जे आहे ते स्पष्टपणे उल्लेख केलेला बघायला मिळत आहे। आपण बघतोय की जी चाचणी जी आहे ती देखील त्या ठिकाणी केलेली आहे। अल्कोहोल चाचणी जी आहे ती नकारात्मक असल्याचं त्या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलं आहे। त्याच्यामुळे जो पायलट होता त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं या ठिकाणी अल्कोहोल जे आहे ते नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आल्याचं बघायला मिळतं। त्याच्यामुळे अशा महत्त्वाच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या प्राथमिक अहवालामध्ये या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेल्या आहेत। बिल्कुल, वैदेही, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत समजा हा अहवाल तर आला, रॉ डेटा डाउनलोड करण्यात आल्याचं म्हटलंय, त्यामुळे या रॉ डेटाबरोबर छेडछाड होऊ शकते अशी देखील एक शक्यता आहे। कारण या संपूर्ण अपघातावर संशय उपस्थित झाला होता, प्रश्न उपस्थित झाले होते आणि हा अहवाल आल्यानंतर पुढे काय? कारण अहवाल तर आला परंतु कारवाई कोणावर होऊ शकते? या अहवालातून अपघाताचं नेमकं कारण किंवा कोण जबाबदार आहे हे स्पष्ट कधी होणार? नेमकं जर आपण बघितलं तर अहवालामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी अधोरेखित केलेल्या आहेत, मात्र काही टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या संदर्भात अजूनही प्रश्न निर्माण होत आहेत। कारण त्या ज्या आहेत त्या योग्य पद्धतीनं या ठिकाणी सध्या करण्यात आलेल्या नाहीये। दुसरीकडे जर आपण बघितलं तर ज्या गोष्टी महत्त्वपूर्ण आणि अपेक्षित आहेत त्या गोष्टी सगळ्या ब्लॅक बॉक्स थोडं वैदेही तुम्हाला थांबवतो।